बल्लासूर, प्रणाम आचार्य. आचार्य, तुम्ही आणि रात्रीच्या या प्रहरी इकडे? तुला सावध करायला आलो आहे, कारण अजूनही मी दैत्यांच्या हिताचा विचार करतोय. त्या देवांच्या विरोधात मी युद्ध पुकारले, त्यात पहिल्या दिवशी माझा पराभव झाला आणि म्हणून तुम्ही मला सावध करायला आला आहात हे कळतंय मला. या युद्धाला सिद्ध होण्याआधी देखील मी तुला सावध करायला आलो होतो, पण तेव्हा देखील तू माझं म्हणणं ऐकून घेतलं नव्हतंस. खरं तर त्यानंतर मी तुला भेटायचं नाही, तुला मार्गदर्शन करायचं नाही असंच ठरवलं होतं. पण उद्याच्या सूर्योदयानंतर दैत्यांचा विजय होणार हे निश्चित आहे. देवसेनेची हानी झाली आहे, आता त्यांचा पराजय करणं सहज शक्य आहे. भलताच गर्व झालाय तुम्हाला तुमच्या वागण्याचा. अरे तुम्ही श्री मार्तंड भैरवांसमोर युद्धासाठी सज्ज झाला आहात हे विसरताय. श्री मार्तंड भैरव साक्षात महादेवांचा अवतार आहे. त्यांनी ठरवलं तर क्षणार्धात ते तुमचा विनाश करू शकतील हे ध्यानात ठेवा. पण तसं असूनही ते असं करत नाहीये. आचार्य, मला वाटलं होतं की तुम्ही दैत्य कुळाचा विजय व्हावा म्हणून मार्गदर्शन करायला आला आहात, पण तुम्ही आम्हाला पुन्हा भय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. भय नाही मल्लासूर, सत्य सत्य सांगतोय मी. आणि सत्य हेच आहे आचार्य की उद्या सूर्योदयानंतर दैत्य सेना शिल्लक राहिलेल्या त्या तुरळक देवसेनेवर तुटून पडेल आणि सूर्यास्त व्हायच्या आधीच दैत्य कुळाचा विजय झाल्याची वार्ता सर्वदूर झाली असेल. अहंकार, अहंकाराचा जणू शापच लागलाय दैत्य कुळाला. मग तुम्ही सांगा आचार्य, त्यांच्याकडे असा कोणता मार्ग आहे की ज्यामुळे उभारी येऊन देवसेना पुन्हा एकदा लढायला तयार होईल? आहे, मार्ग आहे. श्री मार्तंड भैरव देवसेनेच्या पाठीशी आहेत. झालेल्या विनाशातून साऱ्या देवसेनेला पूर्ववत करतील ते, आणि म्हणूनच मी तुम्हाला सावध करायला आलो आहे. जे स्वप्न तुम्ही बघताय ते धुळीस मिळणार आहे, आणि म्हणूनच युद्धाचा विचार न करता पुढे काय करायचं ह्याचा विचार करा. मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे कारण मला साऱ्या दैत्य कुळाची काळजी आहे. तुमच्या मूर्खपणामुळे साऱ्या दैत्य कुळाला खूप काही सोसावं लागणार आहे, भोगावं लागणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. श्री मार्तंड भैरवांना शरण जा. दैत्य सेनेचा होणारा विनाश थांबवा. ते आता शक्य नाहीये आचार्य. मलाही बघायचंय की तो महादेव काय करतोय ते. तुझ्या विनाशाला तूच कारणीभूत ठरणार आहेस मल्लासूर. उद्या पूर्ववत झालेली देवसेना पाहताच क्षणी मी काय म्हणालो होतो हे कळेल तुम्हाला.